मॉर्निंग मित्रांनो झाली आहे सकाळ. महाबळेश्वर मध्ये थंडी असली बेकार आहे इथं. थंडी वाजायची तुम्हाला दाखवतो. बाहेरचं वातावरण बघा फक्त तुम्ही. फक्त 7:30 वाजले सकाळचे. पोरं वागायचे पोर सगळे पूलमध्ये पोर कुठून पडायला माहित आहे का. चला आता जायचं काय. आता पुलचं नियोजन बरगाचं नियोजन झालेलं आहे. हॅलो गाइस. लय 20-25 डिग्री तापमान आहे. पण स्विमिंग पूल मधला काय जोर जायला. जोर टाकाय हाऊस द गॅस. चल मोबाईलला पण गेला. मोबाईल बी झाला ठेवू शकतो. काय बोललाय. हल्लाय आवरून फिरून सगळं. आता निघायचंय 10 वाजता. चेकआउट आहे आपला. शिरजा काय करतोय. सकाळ सकाळी नाश्ता चालू. यावं लागतं. थंडीनं असं नाक जाम झालं आता पूर्ण. सर्दी फिरदी काय होऊ नये म्हणजे झाला आता फक्त. राडा दाखवू शकत नाही. राडा लय. बघू आता बस मध्ये बसल बघू आपण. हॉटेलमध्ये सगळं चांगलं गेलं. फक्त काही चेकआउट टाइम 10 AM सगळं ते असलं लिहिल्यावर मग हाय टेक्शन मिरर असते सगळी. करता का उपयोग त्याचा तसं केलं. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. धुकं पडलेलं आहे. एक मिनिट. हे धबधबा दिसते धुकं आलंय पण सगळं धुकं पडलेलं आहे. काय भ्यांचं दिसत नाही. पलीकडची ती 3 नंबरची आमची रूम आहे. ती वाली रात्री 2-3-4 वाजता तिथनं गॅलरीत उड्या मारत एक जण पलीकडे आलं. आमच्या रूम मध्ये डायरेक्ट गॅलरीत उड्या मारत. असं समजलं नाही कोण आहे काय. सगळी झोपणं आलो म्हणून काय आलं गॅलरीत आलतात. इझी उडी मारून जायला काय सोपं एवढं उघड नाही. इझी सगळं एवढं काही नाही. आता आवडतो थोडंफार बॅग पॅक करायची राहिली. बॅग पॅक करतो आणि जाऊ आपण थोडा. कारण तुझं टाइम लॅप्स काढायला ठेवलं. जवळजवळ 15 मिनिटाचा टाइम लॅप्स पडलाय. 15 मिनिटाचा टाइम लॅप्स पडलाय जवळजवळ. ती 15 मिनिटाचा. आता काय टाकायचं त्यातलं काय नाही. अवघड झालं भाऊ. जी चांगलं वाटेल ती करू आपण. चला आता. काय सर नाही एवढं फास्ट पाठवलं. आवरून जावा. गाडीवर जाऊन आलो. गाडी अजून उघडीच नाही. आणि आता ड्रायव्हर गेला आंघोळीला. सगळे फोर रिटर्न चालले. आता किरकिर करली. गाडी नाही उघडी. अरे गाडी बंद आहे. देन व्हाय यू आर गोइंग देअर. एक सगळी जाण्याची गरज आहे का खाली चावी आणायला. एक जण आणू शकतो का नाही. चावी आणायला नाही बे. ड्रायव्हर आंघोळीला गेलाय. त्याकडे चावी. अरे जर 2 जण आहेत ना. कोण 2. चावी एक आहे ना पण. अरे सगळी खाली जाण्याची गरज आहे का. एक जण आणू शकत नाही. औषध घाल तू. ही आता असलेली बॉल आहे. आपण ह्याला ब्लॉग मधनं जोडू. थांबा जरा. तर गाडी बंद आहे. पाऊस येतोय हो. आपण गाडी ओपन त्यांनी केली असती तर काय झालं.
हा काय गावतात गवतात फुटू काढू हिरवगार काय अध्यक्ष कुठून आली अरे इतकं अरे गाडीत कोण दिसलं नाही अगं इथंच आहे हो इथं हे कुठून आली का कुठं गायब झाली आली तुम्हाला गाडीत बसल्यावर भेटतो गार्डन मध्ये आलतो पहिल्यांदा म्हणजे असं प्रॉपर कुल्लर चहाची असते ना प्रॉपर कुल्लर चहाची चव आहे तर काय काय ठिकाणी काय करते बनवते गॅस तसल्या बनवून देतो काय टेस्ट येत नाही आता रेट तर आहे बरं का भरपूर पण चहाला चव आहे वरती आहे कॅफे आपल्याकडे फ्री पाऊस आहे अरे बघतोय आपलीच पोरं बघणार आपलीच पोरं बघणार पुन्हा येणार शिडे एक नंबर टेस्ट आहे आल्यावर तुम्ही बघायचं बाय पैशाला कसं बुक्का लावायला पैशाला बुक्का कसं लावायचं दाखवतो संपला खेळ संपला काय झालं संपलं थांब नरे थांब ब्लॉग मध्ये हा काय कसं आहे सिस्टीम कशी आहे याची? तुम्ही बाहेर एकदा टाकून दाखवा मग तुम्ही जा का ना मग जातच नाही काय टाकून दाखवा तुम्ही रणजित जरा पलीकडे सरकून टाक म्हणजे जाते माझ्या रंजा इथनं फॉलो होईल जातच नाही किती रुपये भरले कुठं पडला पाहिजे म्हणजे दोन टॅप पडले ते पचक्यावर पडल्यावर वाटते पैसे वाटवाय चालायचं आपण गल्लीत खेळ करू घरी आपण फंक्शन ठेवून त्याचा असला खेळ आणू कुणी खेळले सगळ्यांना 650 रुपये कुणी खेळले प्युअर सट्टा शेअर मार्केट मध्ये वापस तर येत राहिले अरे पण इथं पैसे रिटर्न मिळते शेअर मार्केट मध्ये इथं काय मोबाईलसाठी पोरगी पाहिजे आधी पूजा आहे आता आम्ही तिथं चहा प्यायला गेलतो काय कुल्लड चहा गेलं मला तू इथं खेळायला असं चक्कर मारत आणि असं चक्कर मारत ऑटोमॅटिक मशीन आहे तो काहीतरी आहे इथं काय माहित काय आहे माहित नाही पण हाय काहीतरी पुसले बाबा इकडे बी काहीतरी आहे स्ट्रॉबेरी नाही आहे काय माहिती इथलं आहे काहीतरी ऑफिस आहे मला वाटते इथं का नाही इथं यायचं म्हणजे स्वतःचे पैसे नाही यायचं बापाचे पैसे नाही हां त्याचा पैशाचा वाटतो आता बघू किती जेवढे 50 किलो वजन मॅम आतापर्यंत मॅक्सिमम किती गेले तिथनं असं किती 3-4 हा काय करायचंय पण काय आहे काय काय तुला दिसत नाही काय काय बास्केटबॉल आणि काय कुठलं टाकायचं कुठं काय ते काय द्यायचं हा त्यात टाकायचं
ह्यात टाकायचं यात इथं या ओलमध्ये टाकायचं डायरेक्ट टप्पी नाही घ्यायला पाहिजे पण ज्या रिंग मध्ये टाकलं त्या रिंग मध्ये जायला पाहिजे समजा या रिंग मध्ये सोडून त्या रिंग मध्ये गेला तसा वैलेट नाही होणार स्कॅम आहे स्कॅम आहे. इथं 2 लाख भरतो माझं एक सेपरेट दुकान माझ्या साथ गेलेत का मी किती मोठे दुकान टाकेल. माझ्या 7 लाख रुपये गेले, मी किती मोठे दुकान टाकू शकतो. तिकडे तो ऑफिस टाक मग. एक नंबर ये सब गैम्बलिंग का प्रकार है ये यहाँ जा रहा है सभी को 200 रुपयाला 20 रुपये चॉकलेट विकत आहेत त्यांनी डायरेक्ट 900% प्रॉफिट. या ठिकाणी बिझनेसची चांगली आयडिया मिळाली आहे मला. धाराशिवला पाण्यासोबत असंच करणार मी. बघू जर कोणी ती चॉकलेटचं खेळलं तर तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत वेट का आता मुलांमधनं एक वाघ उतरलेला आहे. वाघ उतरलं, वाघ नाही, वाघीण. वाघी ना नराला वाघी नाही इकडे ना पोरं द्यायचं तर एक टाका उभारतोय. 200 रुपये खर्चले हमले. करण्या उतरतो का माझं तर थोडं जास्त आहे. 250 देतो. भांडण नाही सगळ्यांना झूम करून घे. आपण फक्त तुम्हाला दुसरं असं एक आलेलं आहे. आधीच आहे. नरेश कपडे काढा. शिडूते निर्माते दिसत नाही 10 सेकंड. अरे किती दिवसाची रेडी ती काढली बी नसते घाण तसलं. कस काय उचललं यांनी? कुठं आणलं त्यांनी? कुठं आणलाय? जिंकला काय? कोणतरी पैसे डॉन आला वाघाला नरे पाय धर. पाय लांब आधी. पाय आर पुढं पाय घे पाय उचल. एक्सपिरियन्स कसा होता? एक्सपिरियन्स आपण आता चड्डी पिड्डी घालतो. घालू चांगल्या गोष्टीला जरा वेळ लागत आता केले तर आपण चॉकलेट बी घेतली आणि बाहुली बी जिंकली बाद झाला आता पैसे आज किले फिलालीत नाही का नाही आज लास्ट आज पुढे फुल शॉपिंग चालू. स्कॅनर कुठे चॉकलेट ते प्रकारचे चॉकलेट सगळ्यांनी एक किलो अर्धा अर्धा आहे ना स्कॅनर. आणि भैया काय कमी करायचे ह्याच्यात 180 रुपये किलो म्हणजे 170 वर आले. इकडे मी कमी केली. किती झाले किती रुपये? आधा किलो कितने हो गए? आधा किलो 170. बाकीच्या फालतू गोष्टीत पैसे नाही घातले. मग सगळ्यांनी खायला कित्या बरोबर घेतल्या. 1 किलो 2 किलो चॉकलेटच घेतलेले. वायपट खर्च नाही. वायपट खर्च नाही. दणका खाण्यावर. दान खायला कमी करायचं नाही. इथं गेम असल्या भारी आहेत ना खेळायला. इथं कसं आहे पोरांचं बजेट ठरलेलं आहे. पोरं म्हणते लय महाग आहे. हा काय झालं? पोरं खायला लागलेत कॅन्टीन. कुठले कॅन्टीन? तिथं कुठं तर खायला लागले. आपण कुठं नाश्त्यावर जाऊन आता पटकन चला येऊ द्या खाऊ खायचं. भूक लागली आता. लय वेळ झाला सकाळ काल रात्री जेवली. ए या दोन नाश्ता करा चला. आलोय आपण आता स्पॉटला. स्पॉट आहे का इथून? कुठला आहे? मॅमचा कॉल आला होता. मॅम बोलल्या की 6 वाजता सगळी पाहिजे पंढरपूरला ए आता पैसे दिले. बिकॉज ऑफ पूर.
गोपापूर मैपूर हां यस नावाचं पूर आहे. ए बस काय आला ए होय थांब. लग्नाला आला काय विला आला काय समजे नाही पंढरपूर ए लुक दाखव याचं लुक दाखव वाव चेक आउटफिट चेक. लग्नाला आला काय विला काय काही नाही ही तर मधनच फॉर्मल मधनच काय तस त्याला कळतंय काय करून डायरेक्ट आता आपण आलोय कुठं आलोय आदित्यनगर. अरे कंपनी कुठं आहे? अरे कंपनी कुठं आहे? किराणा दुकान दाखवायला लागलं कंपनीचं नाव बी दाखवलं मॅम कंपनी कुठं आहे? त्यांची नाव दाखवायला लागलं दुकानाचं व्हिडिओ चालू केला मी होते व्हिडिओ चालू आहे बघा चालू आहे. चालू आहे काय दाखवतील मॅडम हाय ते आहे कंपनी कुठं आहे पण ते आता ओळखायला चाललंय. मी तर नाही शोधलेली कंपनी. त्याला घेऊन व्हिडिओ कुठेच खात आहे हे फेमस झाल्यावर चॅनल बदलून त्याचा शॉपच देईल हे गाडी बघू द्या आपण ज्या मुळापासून वर आलो त्या मुळाला कधी तोडायला नसतं काय मग उपटून टाकायचं म्हणजे उद्या ती बघ कंटेंट तिकडे आहे. नाही बरोबर अरे श्वास बघा बरोबर आहे. कुठे जाऊन करले तर कंपनी मला काय कळलं. कंपनी दुसऱ्या घरी जेव्हा चालू काय तुम्हाला तिकडे घ्या. आम्ही गेलो नाशिकला गेलतो तिथे कंपनी बघितली आम्ही गेलो असे हे सेमच रूट होता असा होता असाच रूट होता आणि तिथे गेलो आम्ही थांबलो असं गेटला चिटकून असं एका साईडला गेटला चिटकून थांबलो ते म्हणले कशाला आलाय म्हणले आजूबाजूला सोसायटीत राहणारे माणसं मग काय सोसायटीत राहणारे माणसं म्हणले का थांबलाय इथं आणि म्हणलं कंपनी व्हिजिटला आलोय तर ते म्हणले आम्ही एवढे दिवस झाले इथं राहतोय आम्हाला माहितच नाही कंपनी इथं आहे म्हणून. बघा मग कसली आम्ही सिक्रेट एजन्सी रॉ मधले ती काय असते कसल्या व्हिजिट आहेत आमच्या सगळे नाही मोठे भाऊ नाही हाय इथं कंपनी. आमच्या घरी आले बघा घर मोठं आहे कंपनी किती मजले आहेत रे मग आहे कंपनीचं आहे सापडले. हो आपण शूट केलं तर करायला मिळालं विचार तर बरं करू. कोणाला नाही तर राहील. बघू आपण पुढं काय काय होतं. वॉचमॅन सुद्धा नाही आवड वाटत नाही आमची इथं प्लेसमेंट होऊ शकते. तुम्ही इकडे येऊ पण नका बघू पण नका जाऊ. इंडस्ट्रियल विजिटसाठी आलाय गरीब प्लेसमेंट नसती मागायची. आपण आम्ही विचारतो ना कारण आम्हाला इथे यायचं आहे परत इथे आम्हाला इथे वॅकन्सी नाही कुठं इतर आम्ही कम्प्युटर सायन्स इंजिनियर आम्हाला इथे सीट नाही कुठे कुठे येणार कुठे तर बघा म्हणतो आम्ही त्या कंपनीसुद्धा काय भेटत नाही असं कसं असतं काय तर वॉचमॅन सुद्धा नाही सगळं सगळ्या इथे बाईकच करतील काय असं नेमकं आम्हाला कळलं नाही. ही बघा कसलं चालू आहे एवढेच बरोबर बसले कशा बसायचे 100-200 लोक आहे. आपण परत काही वेळ करले पण भूक इतकी लागली की डोळे बी उघडून डोळे असं जळजळ करले जात. हो आता इथं कंपनीमधल्याच एम्प्लॉईला विचारलेलं कुठलं हॉटेल चांगलं आहे. काहीतरी गोबंदा रेस्टॉरंट म्हणून सांगितलं इथं पुढचं बघू आपण आज जाऊ तिथं. त्यानंतर अजून ठरायचं त्या पुढचा स्पॉट. त्यानंतर डायरेक्ट कॉलेज. आवर आयडी कम्स टू एंड. दिस इज आवर लास्ट डे. जेवण झालेलं आहे सगळ्याचं. काकाकडलं आपण खास काकाकडलं देऊ. काका जेवण कसं होतं आज तुम्हाला सांगावं लागतं. एक नंबर गोड तर नव्हतं की काय. गोड नव्हतं कोल्हापुरी हां प्रॉपर जेवण. व्हेज कसं होतं सुहास व्हेज. एक नंबर पैसा वसूल पैसा बी कमी पैसा बी कमी. 170 सांगून 160 घेतली. आम्हाला 170 रुपये सांगून 160 रुपये बिल आलं खाऊन पाणी पिऊन पाणी पिऊन जेवण मस्त झालंय. आता अजिंक्य तर भेटू आपण. रणजितचं काय म्हणणं आहे आपण. रणजित रुसत आहे माझ्यावर पण. रणजित
खास वेजचं तुला मला विचारायला सोडलाच काम का वेजचं तुला विचारायला वेज जेवण कसं होतं आमदार माझ्या इकडून येतो माझ्या हाताला करता येत नाही मोबाईल वेजचं जेवण कसं होतं छान होतं पोट भरलं काल खूपच निराशा झाली तुम्हाला माहितीच आहे तुम्ही तुम्ही गेल्या कालचा vlog- vlog बघणार जायचं तरी तो vlog कालपेक्षा? पहा. कालपेक्षा छान खूप छान 100% नॉनव्हेजचं काय टॉपचा विषय टॉपचा किती टॉप झालेला आहे आम्ही बी नॉनव्हेज खाणार होतो पण आज बैलपोळा आहे आमच्या इथं बैलपोळ्याला लय मान आहे त्यामुळं सूरजचं मान ठेवून आम्ही खाल्लं नाही सुरतचं मांडून आम्ही खाल्लं. लय सूरज रेड आहे पण त्यानं स्वतः खाल्लंय की ड्रिंक नाही का नाही की इकडे तर दोस्तांनो आज आमच्या ट्रिपचा शेवटचा दिवस आहे अतिशय वाईट वाटत आहे डोळ्यात पाणी येत आहे डोळ्यात पण येत असते कधी दिसत नाही दिसेल. आले आहेत सगळे काढावर आले थांबा व्ह्यू दाखवतो तुम्हाला व्ह्यू दाखवतो मॅडम मुली पुढे व्ह्यू बघा वरनं व्ह्यू सिराज डान्स हा सिराज एक डान्स हा चला 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 गाडी लांब वरपर्यंत आणली. तर चाललोय आपण किल्ल्यावर तिथून वर आपल्याला चालत जायचं आता मुली गेली मोर सायकर पळ आता तू इथून पुढे पळायला चालू कर स्टार्टिंगला आपण ए सर बोलवलं ते म्हणजे हे असल्यामुळे मॅडम तुम्हाला नेत नाहीत बघा कुठं चला बरं पट पट सांगितलं कळत नाही किल्ला चालू झालाय पायऱ्या आहेत फुल पायऱ्या सूरज पूर्ण दगडी पायऱ्या वरपर्यंत टॉवर आहेत पर्यंत टॉवर डोळ्यानं बघायला फक्त कुठल्याही पॉईंटवर व्ह्यूच दिसते बघ विषयच नाही हो छोट किती खोल आहेत जस्ट कुठली अरे आता अजिंक्य तारेवर तर काय नव्हतं एवढं सपाटच होतं का हा, सगळं view च होता. व्ह्यूच होतं आता मजा नव्हती त्यामुळे आता आमच्या दोस्ताचा बड्डे आहे बड्डे आता त्यानं पूर्ण बसमध्ये 60 लोकांना वडापाव चारला वडापाव चालला थोडी परत फेड म्हणून विशेष शेवट गेला आपण हा मोठा विषय केक आणला त्यासाठी. ह्याचा बड्डे सायकर बड्डे बॉय केक काय म्हणणं आहे तुझं? केकचं नाव केक बघ. केकवर काय दिलं गिड्ड्या गिड्ड्याचा बड्डे गिड्ड्या बाय फुल खर्च केलाय सगळी स्कॉलरशिप वडापाव मध्ये वडापाव मध्ये घेतली आहे. दिलदार असा होता सायकलसाठी पोरींसाठी वडापाव दिला साला मला कधी 100 रुपये देत नाही मला काय वाटतं माहिती का ही लास्ट सेकंड क्लिप असेल आपली आता असं म्हणतो सेंड 3 दिवसाच्या ऐवजी फिर से लुटेंगे अगले सेम में अगले सेम में फिर केक सेरेमनी बड्डे आता यार चल लवकर कोणता म्हणतोय काय नाही गेलाय केक तर खाली केक मेल्ट होता हा, झालं, हा. कापा कापा हा. Hey, happy birthday to you. Happy birthday to you. आता बस Happy त्याला कसं बसवायचं birthday. हाय कर ए मध्ये snowman hashtag
स्नोमॅन फायनली आपण वापस आलो आ गए वापस 3 दिवसाची आपली इंडस्ट्रियल विजिट जीवन वापस आ गए हम लोग वापस आलो यस यस पण लय आपण पंढरपुरात कधी चालतो पण कॉलेज पण जायला लय वेळ गेला हा खूप वेळ गेला बर्थडे केला आम्ही काय करता खूप काय काय केलं कोणी काय आहे कोणी काय आहे ये देखो उसकी संदूक लेके जा रहा है ये देखो काय माहित धन्यवाद त्यांचा मुक्काम आहे तिकडे पर्यंत आपल्याला बघितल्याबद्दल स्टे ट्यून नेक्स्ट टाइम फॉर आवर नेक्स्ट ब्लॉग आता हॉस्टेल रूम मधलं आता हॉस्टेल रूम मधनं ब्लॉग असतो जय हिंद जय भारत करते